खूप खूप शुभेच्छा। तर 12 ऑगस्ट या दिवशी श्रावण मंगळ चतुर्थी आहे। अंगारिका योगावर मंगळ चतुर्थी आली आहे। तर या दिवशी सर्वांना मंगळ चतुर्थी करायची आहे, हे व्रत धरायचे आहे, पकडायची। म्हणजे ज्या महिला या पुरुष पण नाही करत असणार वर्षभराच्या ज्या चतुर्थ्या, पण ही एक पण केली आपण मंगळती मंगळवारी येणारी मंगळती चतुर्थी असे म्हणतात। तर ही 4-4 महिन्यात येते ही चतुर्थी। तर हर 4-4 महिन्यात पण आपण एक चतुर्थी पकडली तरी सुद्धा आपल्याला 12 महिन्यांचे चतुर्थ्यांचे व्रत केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते। याला तुम्ही साबुदाणा खाऊ शकता, चिप्स पापड वगैरे। दुपारी माणसं बाहेर जातात कामाला, या बायाही काही वर्क करत राहतात, तर तुम्ही साबुदाणा चिप्स वगैरे फलहार दूध वगैरे घेऊ शकता। संध्याकाळी बाप्पासाठी तुम्ही गोड धोड नैवेद्य बनवा आणि चंद्राला नक्की अर्घ्य द्या। 9:17 चंद्राला अर्घ्य द्या। शुभ टाइम 9:17 दुधाचं अर्घ्य द्या। ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करत करत चंद्राचे दर्शन घ्या, चंद्राला दुधाचा अर्घ्य द्या आणि दूध आणि साखरचंच नैवेद्य सुद्धा चंद्राला द्या। याच्याने आपला चंद्रबल खूप मजबूत होईल। चंद्रबल जर आपला चांगला राहिला तर मनामध्ये जे निगेटिव्ह विचार येतात ना, तर ते विचार येत नाही। ज्याचा चंद्रबल जर कमी राहिला तर त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट चालू असतात, म्हणजे उलटे परिणाम सोचत राहणे। निगेटिव्ह थॉट याने काही आपण चांगलं जर बोलले घरात तर चांगलं होतं, आणि निगेटिव्ह जर बोलत राहिले मनामध्ये जी ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा राहते जर, तर तसेच आपल्या घरात जो वास्तू पुरुष असतो तो हर 1 सेकंदामध्ये 60 वेळा असतो असं बोलत राहतो। तर आपण निगेटिव्ह विचार जर केला त्यावेळेस तर असतो बोललं म्हणजे निगेटिव्ह घडतं। तर चंद्राची पूजा केल्याने निगेटिव्ह विचार आहे त्या मनामध्ये जे काही आपण विचार करत आहे थॉट आहे तर ते आपल्यावर परिणाम त्याचा होत नाही म्हणून याचं कारण असं आहे की चंद्राला अर्घ्य देणे, दुधाचे नैवेद्य देणे, म्हणून चंद्राला सर्वांनी अर्घ्य द्यायचे। आणि ज्या जोडप्यांचे म्हणजे नवीन मुला मुलींचे लग्न झाले असतील त्यांचे आई वडील चतुर्थी जर सोडत असतील तर हातात पाणी घ्यायचं आणि संकल्प करायचा की मी आजपासून ही मंगळवारी येणारी चतुर्थी आहे तर मी सोडत आहे, आणि माझी ही मंगळवारची चतुर्थी अंगारिका चतुर्थी माझ्या सुनेला आणि मुलाला देत आहे। तर या दिवसापासून उद्याच्या दिवसापासून मुलगा आणि सून जर मंगळवारी येणारी चतुर्थी करत आहे तर सासू सासऱ्यांनी ती चतुर्थी सोडून द्यायची आणि ती चतुर्थी आपल्या मुलांना आणि सुनेला द्यायची। म्हणजे आपल्या घरात सुख समृद्धी भरभराटी नांदेल। आणि गणपती बाप्पाला दुर्वा लाल फूल मोदक अर्पण करून आपण आपल्या मनाच्या इच्छा कामना बोलून द्यायच्या। घरामध्ये कापूर आणि लोंग जाळा, म्हणजे घरातील निगेटिव्ह ऊर्जा सुद्धा दूर राहील। ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप